ऑपरेशन झालं 2 दिवसांनी वडील व्यवस्थित झाले, शुद्धीवाले सगळे बोललं, वेंटी काढला, ऑक्सिजन काढला, वडिलांनी गप्पा मारल्या आणि 2 दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतरनं ते त्यांचे टाके होते 20-25 त्यातले 7-8 टाके तुटल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही. इन्फेक्शन आहे बॉडी. त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर नेलं. अक्षरशः आपटलं. हे डॉक्टर फ्रॉड आहे का कुणाला काही माहीत नाही. लिहून दिलं. डॉक्टर येतो, एक नवीन डॉक्टर येतो, ट्रीटमेंट देतो, तो मास्क लावून आलेला असतो, गळ्यातून निघून जातो. अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला. त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे, त्यांनी त्यांचा फुफ्फुसात पाणी झालं सांगितलं, पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे. आतड्यांचं त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत, त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं. त्यांच्या पोटात नाही एअर बाहेर होती बुडबुड्या, तरी शेवटपर्यंत नाही सांगितलं, फक्त इन्फेक्शन आहे. हा फोटो बघा, हा आतड्यांचा फोटो माझ्या बापाचा. पेशंट डायलिसिसवर नेला पार तरी सांगितलं नाही. हे बघा 48 तासाचं डायलिसिस. हा फोटो. इन्फेक्शन असताना पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते. फुफ्फुस गेले म्हणले, किडण्यांवर आलाय, तुमचा लिव्हरला प्रॉब्लेम झालाय, हळूहळू करत असं डायलिसिसवर आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी 8 डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली, दाबून टाकली, चाप केला छातीचा. तुम्ही बघितलं ना, चेहरा माझ्या बापाचा व्हेंटिलेटरनी फुटून गेला इकडून. माळकरी बाप माझा बाप माळकरी. काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय, मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल. आपली पुढची भूमिका काय राहणार आहे, पुढं आपण काय करणार आहे यानंतर? ही आम्हाला माहित नाही तोडफोड कोणी केली, पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्यात यांचं काम आहे. पैसे घेतात, उकळतात, इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला. ते बोरावके डॉक्टर कोण आहेत, चाकणे कोण आहे, काही मॅनेजमेंटची संबंध नाही. 1 तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं MD बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही. घंटा त्याला अक्कल एका नाही द्या, कुठल्या डॉक्टरला काय देतोय. आणि भूमिका काय असणार? भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे. माननीय आंबेडकर साहेब, तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे. मंगेशसर चिवटे, श्रीकांतदादा शिंदे, तुम्ही जर या कार्यकर्त्यांना न्याय दिला तरच योग्य आहे. साहेब, हे खूप चुकीचं झालेलं आहे. जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय, यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे. मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो